हॅलो फ्रेंड्स, आज आपण पोहे आणि रव्यापासून एक छान अशी रेसिपी बघणार आहोत. अगदी झटपट आणि लवकरात लवकर बनणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नाश्त्यामध्ये पण ही रेसिपी बनवून खाऊ शकता. तर अतिशय छान आणि चविष्ट लागते ही रेसिपी. बघा, दिसायलाच हे एकदम चविष्ट आणि एकदम छान फ्राईड झालेले दिसत आहेत. तर चला तर मग बघूयात की या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते. मी इथे रवा घेतला आहे. 1 वाटी भरून मी रवा घेतलेला आहे. त्यानंतर थोडंसं दही घेतलं आहे. त्यानंतर पोहे घेतले 2 वाटी आणि चिली फ्लेक्स घेतलेली आहे. तर पोहे मी इथं सगळ्यात अगोदर भिजवून घेते. पोहे तुम्ही हे जाड पातळ कोणते पण पोहे इथं वापरू शकता. तर आपण याला व्यवस्थित आता भिजवून घेतोय. कसे बनवायचे आता हे आपण बघणार आहोत. तर मी सगळ्यात अगोदर एक पॉट घेऊन त्यामध्ये जे आपण भिजवलेले पोहे आहेत ते पोहे मी याच्यामध्ये काढून घेणार आहे. पोहे आता काढून घेतल्यानंतर हे व्यवस्थित भिजलेत पोहे. तर हे एकदम बारीक असे झाले पाहिजे. तर याला हाताने अशा प्रकारे एकदम छान असं बारीक करून घ्यायचं आहे. एकसर झालं पाहिजे सगळं. त्यानंतर आता इथे रवा घेतलेला आहे मी 1 वाटी. यामध्ये आता जे अर्धी वाटी आपण दही घेतलं होतं ते इथं ॲड करून द्यायचं आहे. व्यवस्थित याला मिक्स करून घ्या. दह्यामध्ये पूर्ण रवा आपला मिक्स झाला पाहिजे. तुम्हाला जर हे जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊ. थोडंसं घट्ट वाटते तर मी इथे पाणी ॲड केलं आहे थोडंसं. अगदी पातळ नाही बनवायचं आहे जास्तच, थोडंसं मध्यमच असं ठेवायचं आहे. बघा, असं आपलं जे मिक्सचर आहे ते तयार झालं पाहिजे. आता आपण जे पोह्याला एकदम बारीक बनवलं होतं तर त्यामध्ये आपण हे मिक्सचर आता ॲड करून द्यायचं आहे आणि या दोघांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदम एकजीव झालं पाहिजे हे दोन्ही पण. चिली फ्लेक्स पण मी इथे ॲड करून घेते आत्ताच. त्यानंतर मी इथे जिंजर गार्लिकची पेस्ट ॲड केली आहे आणि चवीनुसार थोडंसं मी इथे मीठ ॲड करून घेते. मीठ ॲड करून झाल्यानंतर आता याला छान आपण मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित हे मिक्सचर आपलं तयार झालं पाहिजे, तेव्हाच आपण जे बनवणार आहोत त्याचे रोल्स तर ते छान असे एकदम आपले खुलतील. तर हे मिक्सचर तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या. छान असं एकजीव झालं पाहिजे आपलं सारण हे. तर आपलं मिक्सचर इथं तयार झालं आहे ऑलमोस्ट. तर याचे आपले रोल्स बनतील एवढे याचं कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर याचे रोल्स आरामात बनतील. तर अशा प्रकारे याचे रोल्स बनवून घ्यायचे छोटे छोटे. तर सगळ्या सारणचे मी असे छोटे छोटे रोल्स हे बनवून घेणार आहे इथे. एकदम मोठे पण नका आकाराने घेऊ, मध्यम आकारच हा असा जसा मी दाखवते तसाच आकार ठेवा. आता मी इथे इडली पात्र घेतले. इडली पात्राला मी व्यवस्थित तेल लावून घेते की माझे जे रोल्स आहेत ते यावरती चिटकलेले नाही पाहिजे. तर सगळ्या बाजूनी याला छान असं तेल लावून घ्या पहिल्यांदा. तेल लावून झाल्यानंतर आपण जे रोल्स बनवलेत ते रोल्स यावरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. आपण जशी इडली ही स्टीम करून घेतो त्याच प्रकारे आपण याला सुद्धा स्टीम करून घेणार आहे. त्यामुळे मी इथं इडली पात्रच यूज केलं आहे. तर स्टीम करण्यासाठी मी आता ठेवते. याच्यामध्ये पाणी ॲड केलं होतं मी सगळ्यात खाली आणि हे असे एकावर एक ठेवून आता आपण स्टीम करून घेऊया त्याला छान. तर झालेत हे स्टीम. 10 मिनिट मी ठेवलं होतं याला. तर व्यवस्थित छान असे स्टीम झालेत हे आता. स्टीम केल्यामुळे बघा एकदम नरम आणि एकदम स्पंजी झालेले आहेत हे. तर अशा प्रकारे आपले आता हे रोल्स तयार आहेत. आता यानंतर आपल्याला या स्टीम केलेल्या रोल्सला फ्राय करून घ्यायचं आहे. तर चला तर मग बघूयात की आता फ्राय करण्याची प्रोसिजर काय आहे ते. तर मी सगळ्यात अगोदर कढईमध्ये थोडंसं तेल घालणार आहे.
तेल घालून जिरा मोहरीची फोडणी करून घेऊयात. आणि त्यानंतर आता यामध्ये आपण जे रोल्स तयार केलेले आहेत, आपण स्टीम केलेले आहेत, ते स्टीम केलेले रोल्स त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि छान याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. काहीच नव्हतं केलं आपण इथे, जास्त काहीच ॲड केलेलं नाही आहे, फक्त जिरा मोहरीची फोडणी दिली आहे आणि त्यामध्ये आपण आता चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर हे वरतून ॲड केलेले आहे आणि बस याला छान फ्राय करून घेणार आहोत. आता सगळ्या बाजूंनी हे छान असे फ्राय झाले पाहिजे. तर फ्राय झालेले जे एकदम खमंग असे लागतात हे रोल्स, हे खूप छान लागतात. तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. मी केले होते, घरात सगळ्यांना खूप जास्त आवडले ते. तर अगदी झटपट बनते ही रेसिपी, काही जास्त टाईम लागत नाही आणि नाश्त्यामध्ये तर हे सगळ्यांनाच, सकाळी लहान मुलांनासुद्धा खूप आवडतील. तर करून बघा, खाऊन बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. परत भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.